ऐतिहासिक विशाळगडावरील कुर्बानी आणि धार्मिक विधींना कोल्हापूर सर्किट बेंचनं काही नियम आणि अटींसह परवानगी दिली। 28 मे ते 2 जून दरम्यान होणाऱ्या बकरीद आणि उरूस काळासाठी हा निर्णय घेण्यात आला। प्रशासनानं यापूर्वी 27 मे पासून गड परिसरात पशुहत्येला बंदी घातली होती, मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून हे धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत। 2024 मधील घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून असे विधी करावे लागणार आहेत। जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत। प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे। सर्व प्रशासन सज्ज आहे। तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे। त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील। तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे।